जेव्हापासून मी दहीभेंडी बनवायला सुरुवात केली आहे ना, तेव्हापासून फक्त शैलेशला दहीभेंडीच खायला आवडतात. आणि मी कोरडी बनवली ना, तर मग बोलत बसतो की नाही एकदा बनव ना, एकदा बनव ना. मग मला काय बनवावंच लागतं. आणि योहानला आणि मला ना कोरडी भाजी खायला आवडते, म्हणजे भेंडीची. योहानला का आवडते? कारण तो एक एक उचलून उचलून खात असतो ना, म्हणून त्याला तसं आवडते. आणि मला दोन्ही आवडतात असं नाही, पण कोरडी भाजी कशी पटकन होऊन जाते आणि ह्याला ना थोडा वेळ लागतो. ह्या भाजीला वेळ म्हणजे कसा लागतो माहिती आहे का, की आपल्याला भेंडी कापावी लागतात आणि मग ती थोडीशी शिजवावी लागतात. पुन्हा हा मसाला थोडासा भाजावा लागतो, म्हणजे की चांगला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवायला लागतो. मग ह्या सर्व कामामध्ये ना टाईम निघून जातो आणि सकाळी कशी धावपळ असते. पण जाऊ दे, काय हरकत नाही, त्याला आवडते तर मग बनवावी तर लागेलच. का 1-2 दिवसा अगोदर ना कोरडी भाजी खाल्लीच आहे. कोणाकोणाला अशी दही भेंडी आवडतात मला नक्की कमेंट करा. आणि मग हे आवरून घेतल्यानंतर ना मी बाकीची पण कामं करत होती मध्ये मध्ये, कारण मला तुम्हाला माहितीच आहे, मलाच नाही तर प्रत्येक महिलेला सकाळची धावपळ असतेच. आणि सर्व मसाले वगैरे ॲड करून ना सर्व करून घेतलं मी त्याचं टिफिनचं, आणि मग किचन आवरायला घेतलं. तुम्हाला खरं सांगू ना, घरातला कुठला भाग स्वच्छ करायचा असेल ना, तो म्हणजे किचन करायचा असतो मला. बाकी तर मी असं दिवसभर करू शकते, काय हरकत नाही, पण किचन जोपर्यंत क्लीन होत नाही ना माझं, तोपर्यंत मला काहीच सुचत नाही. आता भरपूर जण विचार करत असतील की हिचे जेव्हा बघेल तेव्हा किचनचे ब्लॉग असतात, जेव्हा बघेल तेव्हा ही किचनमध्येच असते. पण मला एक सांगायचं आहे त्यांना की मी किचनमध्ये असते, हे मी ब्लॉग बनवते म्हणून तुम्हाला दिसते, पण तुम्हीसुद्धा किचनमध्येच असतात. आणि ह्याचा अर्थ असं नाही की मी 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा व्लॉग बनवते किचनमधला, ह्याचा अर्थ हा नाही होत की मी दिवसभर किचनमध्येच असते. असो, ज्यांना जे विचार करायचं असेल ते करू द्या. मग त्यानंतर ना इथे योहानला पण मी दाखवत होती कसं काम करायचं, कारण ना त्याला मी काय काम करत असले ना कधी ते यायचं असतं. मी पूर्ण किचन आवरून घेतलं तोपर्यंत तो एकाच ठिकाणी घासत बसलेला. आणि ठीक आहे, काय नाही, त्याच्या खेळणं पण होऊन जाते त्याच्यामध्ये आणि काम पण शिकून जातं अशाने. म्हणून मी त्याला कधी अडवत नाही. फक्त जास्त काय गडबड असले ना कामाची, मग त्याला मी बोलते की नको येऊ असं. मग किचन आवरून घेतल्यावर त्याची आंघोळ वगैरे करून घेतली आणि आंघोळ करतच कपडे पण धुवून घेतलेले, मग तेही वाळत घातले, म्हणजे दोन्ही काम माझं एकाच वेळेला होऊन गेलं. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.